होय खेकड्या चुप राह ना तू. नाही, मी आता काहीच बोलत नाही. बरं पाहुणे, मी काय म्हणतो, यांना एकांतात बाहेर जाऊन द्या बोलण्यासाठी, कारण की त्यांनाच लग्न करायचं आहे. त्यांचं ते ठरवतील. बरं तुम्ही म्हणता तर चालेल ना. इथं जवळच एक कॅफे आहे, तिथे जातील ते. मी पण जातो त्याच्यासोबत. खेकड्या तुझं काय काम आहे रे तिथं? गप इथं बस. पप्या या लवकर जाऊन मग. बरं बरं, चालेल ना. बेटा पिंकी या लवकर जाऊन. चल इकडे खुर्चीवर बसूयात. बरं चल. मग तू आता कोणत्या क्लासमध्ये आहेस? मी यावर्षी 12वीचे पेपर दिले आहे. मग कसे गेले पेपर? चांगले केले असं वाटतंय, काटावर पास होईल. काटावर पास म्हणजे अभ्यास केला ना तू? नाही ना, अभ्यासाला वेळच पुरला नाही. मग काय करत होती तू? मी ऑनलाईन अभ्यास करायचे. तो कसा? मी ऑनलाईन बॅचेस परचेस केल्या होत्या, तर मग मोबाईल माझ्याकडेच राहायचा आणि त्यात रमेश सुरेश खूप मेसेज करायचे. हे कोण होते? माझे एक्स. तुझी नाही आहे का एखादी जीएफ? नाही. मला आणखी 3 जणांनी प्रपोज केला आहे आणि लग्नासाठी मागणीही घातली आहे. तुझ्याकडे किती शेती आहे? 1 एकर आहे. बरं, मला तू आवडते, तुला मी आवडतो का नाही? बरं, मी तुला विचार करून सांगते. मी त्या तिघांशी भेटेल व मग ठरवेल कोणाशी लग्न करायचं. तुला 4-5 दिवस तरी थांबावं लागेल यासाठी. बरं चालेल, चला मग परत घरी. अरे मुलांना आले तुम्ही, या बसा. मग पाहुणे काय म्हणता, पसंत आहे ना तुम्हाला आमची मुलगी? हो, सांगतो तुम्हाला घरी गेल्यानंतर कॉल करू.